हे जगदीश्वरा हे नटेश्वरा हे जगदीश्वरा हे नटेश्वरा वंदन करितो मयूरेश्वरा हे जगदीश्वरा हे नटेश्वरा हे जगदीश्वरा हे नटेश्वरा रंग देवते प्रणाम तुझला रंग देवते प्रणाम तुझला रंग देवते प्रणाम तुझला रंग देवते प्रणाम रंग देवते प्रणाम रंग देवते प्रणाम तुझला ताल सुरांचा संगम झाला ताल सुरांचा संगम झाला रसिक वराजा प्रेम आला रसिक वराजा प्रेम आला आशीर्वच द्या कलापिनीला आशीर्वच द्या कलापिनीला आशीर्वच द्या कलापिनीला हे जगदीश्वरा हे नटेश्वरा हे जगदीश्वरा हे नटेश्वरा वंदन करितो मयूरेश्वरा हे जगदीश्वरा हे नटेश्वरा हे जगदीश्वरा हे जगदीश्वरा हे जगदीश्वरा हे नटेश्वरा रे रे ना ये रे दा ना रे ना रे
Hi.
खड्ग तू ही कपर्द तू ही खड्ग तू ही कपर्द तू ही अबला कर तू ही आद नाद ब्रह्म विष्णु तू ही महादेव तू ही गुरु तू ही परमे ये विलास आद नाद आद नाद ब्रह्म विष्णु तू ही महादेव तू ही गुरु तू ही परमेश्वर तू ही आद नाद आद नाद ब्रह्म विष्णु तू ही महादेव तू ही गुरु तू ही परमेश्वर तू ही आद नाद ब्रह्म विष्णु आदनाद ब्रह्म विष्णु आदनाद ब्रह्म विष्णु आदनाद ब्रह्म विष्णु आदनाद ब्रह्म विष्णु तू ही महादेव तू ही गुरु तू ही परमेश्वर आदनाद ब्रह्म विष्णु 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 आदनाद
तू ही गुरु तू ही परमेश्वर आदनाद आदनाद वाह, बहुत अच्छा, बहुत अच्छा. वाह वाह विलास खान, कमाल केलीस. शुक्रिया. बहुत अच्छा. विलास, तुझं गाणं ऐकून या संगीत सम्राट तानसेनची सारी मुराद पुरी झाली बेटा. बहुत अच्छा. बेटा, आज जी तोडी तू गायलीस ती मियाकी तोडी जेव्हा माझ्या मनात उतरली होती, अरे त्यावेळी सुद्धा मला एवढा आनंद झाला नव्हता, एवढं समाधान झालं नव्हतं. शुक्रिया. आज जर तुझ्या गळ्यातलं गाणं ऐकून दरबारी सांगायचे की तानसेनजींचं गाणं त्यांच्या मुलाच्या विलास खानच्या काळात उतरलंय. अरे पण तुझं गाणं ऐकत असताना आज मला असं वाटत होतं की मी माझ्या गुरूंचं प्रत्यक्ष स्वामी हरदासजींचंच गाणं ऐकतोय. क्या बात आहे. वा वा. अब्बाजान या स्तुतीनं मी गुदमरून जातोय. मी खोटी स्तुती करत नाही बेटा. अरे एवढं समाधान आहे. आपलं गाणं सुखरूप आहे. आपल्या पश्चात एक पिढी का होईना ते जिवंत राहणार आहे. त्याचं फार मोठं समाधान आहे बेटा. जेव्हा तुझा शिष्य तयार होईल तेव्हाच मी काय म्हणतो ते तुला कळेल. आता देण्यासारखं माझ्याकडे आणखी काहीही नाही. उलट माझ्यापेक्षा तू पुष्कळ कमावलेस असं मला वाटतं. आशीर्वाद द्यावा अब्बाजान. तो सदैव आहे बेटा. ज्या ज्या वेळी मी तुला पाहतो ऐकतो त्या त्यावेळी माझं मन भारावून जातं. मला जे अवगत झालं ते सारं तुला देण्यात मला समाधान होतं. स्वामी हरिदासांचा तू वारस आहेस असं म्हणण्यात मला फार मोठा अभिमान वाटतो बेटा. अब्बाजान अहो ते नाव जिभेवर घेण्याची सुद्धा माझी योग्यता नाही. अरे का नाही, का नाही बिलास. अरे आपल्या गुरु घराण्याची परंपरा आठव. सौरसेन, गोपाळराय, मदनराय, रामदास, शिवशंकर पंडित, बैजू आणि तुझ्या समोर उभा असलेला तुझा पिता तानसेन, या 7 नावानंतर जे नाव घेतलं जाईल ते तुझंच नाव आहे बिलास खान. त्यावर दुसऱ्या कोणाचाही हक्क नाही, कोणाचाही नाही. पिताजी सच. बेटा मला तू पिताजी म्हणून हाक मारलीस. अब्बाजान चुकून तोंडातून निघून गेलं. अहो गुरु या नात्यानं जे दिलं ते इतकं थोर आहे की त्याची उतराई होणं कठीण आहे. मात्र त्याला एक उपाय आहे. कोणता? शिष्य म्हणून नव्हे तर तुमचा मुलगा म्हणून सदैव तुमच्या समोर उभा राहणं. बिलास तू मोठा खोडकर आहेस. जी अब्बाजान. अरे ज्याच्या रियाजात व्यत्यय आणणाऱ्याला मृत्यूदंडाची सजा फरमावण्याचा हक्क ज्याला दिलाय त्या संगीत सम्राट तानसेनची तुला थोडी सुद्धा भीती वाटत नाही? भीती? अब्बाजान अहो जिथं प्रेम असतं तिथे भीती कसली? देवाकडे आपण प्रेम भावनेने पाहतो, भीतीने नाही. नाही का? वा 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 विलास. अरे तुझं बोलणं सुद्धा गाणे इतकंच मोहणार आहे. शुक्रिया अब्बा. बहुत येतो मी. जी. अब्बाजान दरबारात निघालात? हो, पण आम्हाला दरबारातून लवटायला शाम होऊन जाईल. का बरं? नाही सहजच विचारलं मी. सहज. पण आम्हाला परतायला शाम ढवळून गेली तर याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही बाजारात जावं. लेकिन अप्पाजान. बिलास मला सारं माहित आहे. मला एकदा तुला सुनवायचंच होतं. अलीकडं रियाजात तुझं लक्ष नाही, तुझ्या तब्येतीच्या दृष्टीने ते ठीक नाही. हे बघ बिलास, अरे शौक आम्हाला सुद्धा कळतात रे, पण त्यात खानदानी इज्जत असायला हवी. त्या बाजारी कोठ्यातून हलक्या गाण्याच्या मोहल्ल्यातून तुझं मन रमतं ना कसं? अब्बाजान मी तिथं ऐकायला जात नाही. मतलब? मी विसरायला जातो. आपल्याला खरं वाटेल की नाही माहित नाही, पण ज्या ज्या वेळी मी इथे एकटा असतो तेव्हा हे संगीत मला अस्वस्थ करतं. बिलास काही सुचन असं होतं. अखंड चाललेली ही संगीताची गुलामगिरी मला बेचैन करते. शाबाश, गुस्ताखी बंद कर. या आता
मला जे वाटलं ते मी सांगितलं. बरं वाईट कळण्यात तुमचं वय झालंय, तुमची तब्येतही ठीक नसते. जीव घेण्या आजारातून उठून फार काळ झाला नाही. तुम्हाला नाही समजायचं ते. या आता. जी शुक्रिया. सलाम. हे ईश्वरा, आय परवरदिगार, माझ्या मुलाचं रक्षण कर. त्याही पेक्षा त्याच्या गळ्यातल्या माझ्या पाक पवित्र घराणेदार संगीताचं रक्षण कर. माझे पाक पवित्र संगीत असंच पिढ्यान पिढ्या मिलावट खरीच टिकून राहू दे. नाद ब्रह्मा कृपा मजवरती, नाद ब्रह्मा कृपा मजवरती, नाद ब्रह्मा कृपा मजवरती. ताता तुझी मला या जगती, ताता तुझी मला या जगती, ताता तुझी मला या जगती. नाद ब्रह्मा कृपा मजवरती, नाद ब्रह्मा कृपा मजवरती. त्राता तुझी मला या जगती, त्राता तुझी मला या जगती, त्राता तुझी मला त्राता तुझी मला या त्राता तुझे मला या जगती या त्राता तुझे मला या जगती, त्राता तुझे मला सूरताल नवराग निर्मिती, सूरताल नवराग निर्मिती, सूरताल नवराग निर्मिती, सूरताल नवराग निर्मिती, ताल नवराग निर्मिती,
प्रचिती हीच प्रचिती गुरुकृपेची हीच प्रचिती गुरुकृपेची गुरुकृपेची हीच प्रचिती अशीच राहो अखंड पुढती 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 हीच विनंती त्राता तुझी मला या जगती त्राता तुझी मला या जगती त्राता तुझी मला या जगती नाद ब्रह्मा कृपा मजवरती नाद ब्रह्मा कृपा मजवरती त्राता तुझी मला या जगती त्राता तुझी मला या जगती नाद ब्रह्मा कृपा हुकूमते हिंदुस्तान शान दौलत नसरत जंग बहादुर खास उल खास जिले सुभानी जलालुद्दीन मोहब्बत बादशाह गाजी तशरीफ लाते हैं। निगाह रखो बादब बामुलाहिजा होशियार। वजीर आलम जी हुजूर। दरबार की कार्रवाई शुरू की जाए। जी हुजूर। कुछ खास बात वजीर आलम? जहापना परवरदिगारच्या दयेने सब खैरियत आहे। आज मोठा आनंदाचा दिवस आहे। आज दिनेहिलाईच्या बैठकीत पंडितजींनी सरस्वती सूक्त ऐकवलं। त्यावेळेला तानसेनची खूप याद आली। जी तानसेन जी तू ही सरस्वती बघतेस ना? जी अलंपना आज तुझं गाणं मोकळेपणाने ऐकता येईल असं दिसतंय। बोल क्या सुनाने वाले हैं आप? अलंपना सरस्वती आणि श्री म्हणजे लक्ष्मी दोघीही बहिणी अच्छा परंतु दोघी एकत्र नांदत नाहीत असं म्हणतात। अच्छा पण अलंपनावर दोघींची कृपा आहे इथं दोघींचाही वास आहे म्हणून श्री आणि सरस्वती यांचा एकत्रित कृपा प्रसाद असणारा राग श्री सरस्वती आपल्याला ऐकवतो। सुनाइए 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 जी। जरूर सुनाइए सुनाइए। वजीर आलम सुनिए राग श्री सरस्वती। रे रे ने, रे 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 ना रे रो ता ता ना ना रे 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 ना रे रे ना
रे रे नो रे तोरी कृपा हम पर छाए तोरी कृपा हम पर छाए ना जानू रे मैं करना जानू रे मैं करना जानू रे नित तुमरो ध्यान धरत है नित तुमरो ध्यान धरत है नित तुमरो ध्यान धरत है नित तुमरो नित तुमरो ध्यान धरत है नित तुमरो नित तुमरो नित
नित तुमरो ध्यान धरत है नित तुमरो नित तुमरो ध्यान धरत है नित तुमरो नित तुमरो ध्यान धरत है तेरी कृपा से सब हो काम तेरी कृपा से सब हो काम तेरी कृपा से सब हो काम ना जानू रे मैं ना जानू रे मैं तारे ना जानू रे ना जानू रे ना जानू रे बहुत खूप तानसेन बहुत खूप आम्ही तुझ्या गाण्यावर बेहद खुश होतो तानसेन जी या गुलाबाच्या फुलाची नजाकत तुझ्या गाण्यात आहे या सुगंधापेक्षाही बेधुंद करणारी लताफत तुझ्या आवाजीत सामावलेली आहे अलंपना तानसेन जी अरे तुझ्या गाण्यानं फत्तर देखील पाझरतील तर मग माणसाची काय अवस्था जहापना तुझ्या गाण्यानं निसर्ग देखील आपले नियम बदलतो यात नवल काय अरे मुर्द्यामध्ये सुद्धा जान आणण्याचं सामर्थ्य तुझ्या गाण्यात आहे तानसेन जी घे या गुलाबाच्या फुलापेक्षा अधिक सुंदर अधिक नाजूक असं तुझ्या गाण्याचं कौतुक करण्यासाठी माझ्या हातात या क्षणी दुसरं काही नाही घे घे तानसेन शुक्रिया जहां गाते रहो बहुत खूब बहुत खूब बहुत खूब गुस्ताखी माफ हो हुजूर क्या बात है वजीर आलम एक जरूरी ऐलान पेश करने की इजाजत चाहते इजाजत है कौन है ये लड़की जहापना ही गुलशन आग्र्याची कोठेवाली तवायफ अच्छा तानसेनजींच्या महालासमोर गाणं गायली अच्छा तानसेनजींच्या गान समाधीत भंग झाला आणि तानसेनजींनी हिला कठोर शिक्षा फरमावली आहे सजाए मौत या संध्याकाळी सूर्यास्ताबरोबर हत्तीच्या पायी देण्याचा हुकूम झाला आहे हुजूर आणि सजाए मौत असल्यामुळे तिला आपल्या समोर पेश केली आहे हुजूर तानसेन जी तानसेन तू ही सजा दिलीस जी अजीब बात है ज्याच्या गाण्यानं पत्थर देखील पाझरतो तो तानसेन इतना पत्थर दे इतनी हसी और नाजुक लड़की और इतनी कड़ी सजा बेटी बोल घेऊ नकोस तुझी काय कैफियत आहे ती सांग तुझ्यावर अन्याय होतोय असं तुला वाटतंय का तसं असेल तर आम्ही ती जरूर ऐकू बोल बेटी तुझी कैफियत मांड जी कुछ नहीं हुजूर तानसेन जी यात काही अन्याय होतोय असं आपल्याला वाटत नाही इतनी हसी लड़की और इतनी कड़ी सजा तानसेन जी यात काही बदल होईल असं वाटतंय का आपल्याला तानसेन जहापना यात माझ्याकडून काहीही बदल होणार नाही ज्या अर्थी तू हिला इतकी कडक सजा सुनावलीस त्या अर्थी या लडकीचा तेवढाच कडक अपराध असला पाहिजे ही आपली कैफियत देखील मांडायला तयार नाही तरी पण तानसेन जी आम्ही तुला विचारतो यात काही बदल होऊ शकणार नाही मैं माफी चाहता हूं हुजूर संगीत सम्राट तानसेनच्या गान समाधीत जो कोणी भंग करेल त्याला हवी ती सजा तानसेन सुनावू शकतो हे अलम रयतेला माहिती या मुलीनं ती चूक केली तेव्हा याचा परिणाम तिला माहिती असणारच आमचा नाईलाज आहे
वजीर आलम, जी हुजूर. तानसेनच्या आज्ञेप्रमाणे उद्या संध्याकाळी सूर्यास्ताबरोबरच या लडकीला आम्ही सांगतो. कोण बिलास? तू? आणि आता या दरबारात कालच बिलास? या दरबारात आल्याबद्दल माफी असावी खावी. ठीक आहे. आपण मला एकदा गाण्याची आज्ञा केली होती. जी हा. पण त्यावेळी मी जी लागत नाही असं म्हणालो होतो. हा, याद आहे बिलास. त्यावेळेला आम्ही म्हणालो होतो, बिलास अरे कलावंताची लहर आम्हालाही समजते. तुझा ज्या वेळेला जी लागेल तेव्हा तू गा. मग दिवस असो रात्र असो कोणताही प्रहर असो आम्ही तुझं गाणं ऐकू. याद आहे? जी आलमपणा, आज माझी अर्जी आहे. हुजुरांनी कृपावंत व्हावं आणि माझं गाणं ऐकावं. आज, आत्ता. होय. आज ह्यावेळी? जी आलमपणा, आणि मगच हुजुरांनी कामकाजात लक्ष घालावं. बिलास, ही नाचीची दरखास्त आहे हुजूर. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. बिलास, आम्ही आता अतिशय बेचैन आहोत. त्याच वेळेत तू आलास. कोणास ठाऊक, कदाचित तुझ्या गाण्यामुळे आमची बेचैनी दूरही होईल. गाव बेटा गाव. काय गाणार आहेस? आलमपणा, अहो ज्याचा दम घुटतोय, आयुष्यात हाती धरलेली एकुलती एक मुराद हातातून सुटते, तो काय गाणार आहे हे त्याला कसं सांगता येईल? हम समझे नहीं बिलास. ती माझी योग्यता नाही. ठीक है. जो जी में है वो गाओ बेटा, बेशक गाओ. शुक्रिया. ठीक है. सपनों से बना जिया मोरा, सपनों से बना. तानसेन जी, गुस्ताखी माफ हुजूर, मैं शर्मिंदा हूं. बिलास दरबारात आमच्या आज्ञेनं गातोय, याचा विसर कुणाला पडणार नाही अशी आशा आहे. जी. बिलास बेटा गा तू. शुक्रिया. सपनों से बना जिया मोरा, 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 बेजान बेगुमान अनजान, सपनों से बना जिया मोरा, सपनों से बना. सपनों से बना. सपनों से बना जिया मोरा, मदने मने दनि द मग मदनि सनि दने साद मग मद मद सनि द ग मद सा. सपनों से बना जिया मोरा.
अर्ज करूं मैं अर्ज करूं अर्ज करूं मैं अर्ज करूं मैं परवरदिगार अर्ज करूं मैं अर्ज करूं मैं परवरदिगार अर्ज करूं मैं अर्ज करूं मैं परवरदिगार मेरी दिल नादा पूरी होगर खुदा बख्श टूट न जाए मेरा सपना सपनों से बना जिया मोरा सपनों से बना सपनों से बना सपनों से बना। बहुत खूब बिलास, बहुत खूब बिलास. अरे तुझा आवाज मोठा रसीला आहे. वाह वाह वाह, बहुत खूप बिलास. आज तो आमच्या दरबारात पहिल्यांदाच गायलास. बोल बिलास बोल, तुझी काय मुराद आहे ती मुराद पुरी करण्यात आम्हाला आनंद होईल. बोल बिलास बेटा बोल. जहापना, आपल्या कृपेनं सारं काही आहे, पण तरी आपल्या आज्ञेचा उपमर्द होऊ नये म्हणून मागतो. मागो मागो बेटा. द्यायचंच असेल तर हुजुरांच्या कृपेनं या गुलशनला मुक्त केलं जावं. वाह वाह वाह, बहुत खूप बिलास, आवाजाप्रमाणे तूही रसीला आहेस हा. शुक्रिया. ठीक आहे, तुझी मुराद आम्ही पुरी करतो आणि 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 या गुलशनला बाइज्जत रिहा करतो. शुक्रिया. पण हुजूर माझी आज्ञा. तानसेन, अद्याप दिल्लीच्या तख्तावर सम्राट अकबराचं राज्य आहे. अजून ते गवयाच्या हाती गेलेलं नाहीये. बेटी गुलशन, हा बिलास ऐन वेळेला आला म्हणून बचावलीस. पुन्हा असं वेड धाडस करू नकोस. पण हा माझ्या आज्ञेचा उपमर्द होतोय हुजूर. नाही तानसेन, हा तुझ्या आज्ञेचा उपमर्द नाही की अपमानही नाही. संतापाच्या भरात तुझी चूक करत होतास, ती चुकीची दुरुस्ती करण्याची संधी आहे ही. तानसेन जी, मगाशी तुझ्या गाण्याचं कौतुक करण्यासाठी आम्ही तुला गुलाबाचं फूल दिलं होतं. आता त्याची काय अवस्था झाली आहे. राहू दे तानसेन, त्या पाकळ्यांचा गुलाब पुन्हा कधीही बनणं शक्य नाही. तानसेन जी, अरे तू ज्या वेळेला ही दिलेली सजा आम्ही ऐकली तेव्हा आम्ही अतिशय बेचैन झालो. अरे परवरदिगारने हातात सत्ता दिली म्हणून ती हवी तशी वापरावी असं थोडंच आहे. आम्ही जरी शहनशाह असलो तरी ज्या वेळेला सजाए मौत देण्याचा प्रसंग येतो तेव्हा आम्ही स्वतःला विचारतो, बेचैन होतो, एका माणसाची जिंदगी घेण्याचा हक्क आम्हाला आहे का असा प्रश्न आम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा विचारतो. तानसेन, अरे उमर काही दिली आणि नंतर चुकीची दुरुस्ती करायची असेल तर ती संधी तरी आहे, परंतु एकदा जान घेतल्यानंतर पुन्हा ती संधी कशी मिळणार. म्हणून तानसेन, आम्ही पुन्हा पुन्हा तुला विचारलं, तानसेन यात काही बदल होऊ शकणार नाही का. तू हट्टाला पेटलास. कदाचित हा बिलास जर आला नसता तर तुझ्या हट्टा खातर आम्ही या मुलीला सजाए मौत सुनावली असती, परंतु त्याने आमच्या बेचैनीत अधिकच भर पडली असती. आम्ही पूर्ण विचार करून हा फैसला दिलेला आहे. आता यात कोणीही बदल करू शकत नाही. आम्ही गुलशनला मुक्त केलेला आहे. दरबार बरखास्त.
अब्बाजान, मुबारक हो विलास, मुबारक हो. आज शाही दरबारात तू तानसेनचा पराभव केलास. अरे पण माझा अपमान करताना तुझा पराभव किती मोठा आहे हे तुझ्या ध्यानीही आलं नाही, याची मला खंत वाटते. वजीर आलम, तुम्हाला वाटत असेल की स्वतःच्या अपमानामुळे मी संतापलोय, त्याने मी क्रोधित झालोय. पण तुम्हाला खरं सांगतो, या बिलासनं भर दरबारात येऊन या गुलशनची सुटका केली, माझी आज्ञा डावलली गेली, तरी त्याचं मला तिळ मात्र दुःख नाही. या पोरीच्या नात्यानं हा गमावला असता तरीही त्याचं मला काही वाटलं नसतं. पण ह्या पोरीच्या नादानं त्यानं त्याचं गाणं गमावलं, याचं मला अतिशय दुःख. शांत हो जाइए तानसेनजी, शांत. अब्बाजान, स्वामी हरिदासांचा परमशिष्य तानसेन, त्या संगीत रत्न तानसेनचा मुलगा आज प्रथम शाही दरबारात गायला. काय गायला? रागरागिणी नव्हे, द्रुपद धमाल नव्हे, तर शाही दरबारात तो एक छटेल प्रेमगीत गायला, छटेल प्रेमगीत गायला. छे 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 छे. यापेक्षा तानसेनचा पराभव तो मोठा कोणता असू शकतो? तानसेनजी, तानसेन. अब्बाजान, शाबास. विलास, तुला मी शेवटचा बजावतो, तू हिचा नाच सोड. आणि तसं नाही घडलं तर विलास, तुला एकदा मी सांगितलं होतं की एक संगीत सोडलं तरी या तानसेनच्या सर्व प्रेमाला मर्यादा आहे. ही मर्यादा तू ओलांडतोयस. नाही. तू जर या मुलीचा नाश सोडला नाहीस तर मी माझ्या जीवनदात्या मोहम्मद गौसची शपथ घेऊन सांगतो की पुन्हा मी जीवात जीव असेपर्यंत तुझं थोडंही पाळणार नाही. देखील अब्बाजान, या माझ्या शपथेला स्वामी हरिदासांची साक्ष आहे. ही शपथ माझ्यातून मोडली तर त्याच क्षणी माझं संगीत, माझे प्राण मला सोडून जाते. अब्बाजान, 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 मेरी बात तो सुनिए. अब्बाजान, 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 गुलशन, अगं अब्बाजानने हे काय केलं? अगं आसमान छेदून धरतीवर उतरलेला विजेचा धक्का सुद्धा एवढा भयानक नसेल गुलशन. अगं अब्बाजान इतक्या कठोर प्रतिज्ञेपर्यंत जातील असं मला चुकूनही वाटलं नव्हतं गुलशन, चुकूनही वाटलं नव्हतं. अब्बाजान, गुलशन, गुलशन, अगं चाललीस कुठं? थांब गुलशन. हुजूर, माझ्यासाठी एवढं केलं, आता शेवटचं मागते. काय काय मागणं तुझं? खरं तेच मागते. हुजूर, हुजूर, कितीही झालं तरी कोठीवर घालणारी मी एक सामान्य गायिका. माझं जीवन एवढं मोठं नाही की त्यासाठी आपली आणि तानसेनजींची टाटा तुटवावी. हुजूर, हुजूर, तेवढं मोलाचं आयुष्य माझं नाही. हुजूर, माझं नाही. गुलशन, गुलशन, असं बोलू नकोस. अगं ज्या क्षणी तुझ्या आधाराची या दुबळ्या बिलासला सर्वात जास्त गरज आहे त्या क्षणी तरी मला सोडून जाऊ नकोस गुलशन. अगं अब्बाजानच्या वियोगानं दुबळा बनलेला बिलास हे सहन करू शकला नाही गुलशन. अगं अगं बिलासचं जीवन तुझ्या विना अधूर आहे. जे व्हायचं असेल, जे भोगायचं असेल ते दोघं मिळून भोगू. आता माझी साथ तुला कधीच सोडून जाता यायची नाही. तुम पर सब कुछ लुटा दूं अपना, तुम पर सब कुछ लुटा दूं अपना, तुम पर सब कुछ लुटा दूं अपना, मत कर गुमान अर्ज सुन लेना, मिल जाए सुरताल अपना, मिल जाए सुरताल अपना, मिल जाए सुरताल अपना, मिलकर गाए गीत सुहाना, 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 मिलकर गाए गीत सुहाना.
या खुदा खुदा नाराज 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 या खुदा भी नाराज नहीं होता अगर मोहब्बत सच्ची हो तो अगर खुदा भी नाराज नहीं होता या खुदा या खुदा या खुदा या खुदा खुदा भी नाराज खुदा भी नाराज नहीं होता खुदा भी नाराज नहीं होता तुम भूल गए मैं भूल न पाई तुम भूल गए तुम भूल गए तुम भूल गए मैं भूल न पाई भूल न पाई तुम भूल गए मैं भूल न पाई सदियों से तेरी रही सदियों से तेरी रही सदियों तक तेरी रहूंगी सदियों तक तेरी रहूंगी गैर मोहब्बत सच्ची हो तो खुदा भी नाराज नहीं होता गैर मोहब्बत सच्ची हो तो खुदा भी नाराज नहीं होता खुशी से आग भर आई खुशी से आग भर आई तो गम का साया नहीं होता गम का साया गम का साया गम का साया नहीं होता गैर मोहब्बत सच्ची हो या अल्ला अगं नैना नुसती उभी काय राहिलीस सगळी तयारी केलीस की नाही मिठाईचं ताट कुठे आहे कुठे आहे ठेवलंय हा आणि गजऱ्याचं तबक आणलंय. आणि शरबत आणलंयस ना अगं ठेवलंय. बिछायत कुठे अगं काय ग हे सगळं जागच्या जागी आहे आणि ए नैना रागवलीस का ग सुप्रसिद्ध गायिका गुलशनवर मी कोण रागवणार अगं पण अमीर चंदासारखा एवढा रेशर त्याला गाणं न ऐकवता पाठवणं हा काही कोठीचा रिवाज झाला खरंच बे त्या दिवशी गावंसच वाटलं नाही मला हा विलास खानांखेरीज नाही ना सारं कळतंय मला ते विलास खान येऊ लागल्यापासून सारा नूरच पालटलाय खरंच समजत आहे ना अगं त्या दिवशी त्यांना दारात पाहिलं आणि माझं जीवनच बदललं ग असं त्यांच्या समोर गाताना इतका आनंद होतो मन मन कसं मोहरून जातं ग नाही ना मद भरे हैं नैन तुझे है
करते बेचैन मजरे का करते बेचैन मजरे का करते बेचैन मद भरे है नैन तुझे मद भरे है नैन तुझे मद भरे है नैन मद भरे है नैन तुझे का करते बेचैन मजरे का करते बेचैन मजरे का करते बेचैन मजरे सहवास तुझा मिळणार कधी रे सहवास तुझा सहवास तुझा मिळणार कधी रे सहवास तुझा मिळणार कधी रे सहवास तुझा सहवास तुझा मिळणार कधी रे आतुरले मी दर्शनास आतुरले मी दर्शनास रे आतुरले मी दर्शनास रे सखया सखया का करते बेचैन मजरे का करते बेचैन मजरे का करते बेचैन मजरे का करते बेचैन मद भरे नैन मद भरे नैन मद भरे है नैन तुझे मद भरे है नैन तुझे मद भरे है नैन मद भरे है नैन तुझे का करते बेचैन मजरे का करते बेचैन मजरे का करते बेचैन 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 वाह 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 बहुत खूब बैठिए बैठिए वाह 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 बहुत खूप गुलशन बहुत खूप अगं या सुरांनी तर आमचं स्वागत खूप केलंस पण आमच्या स्वागताची इतरही तयारी झालेली दिसतीये वाह बहुत खूप आलेल्यांचं स्वागत करणं ह्या कोठीचा रिवाजच आहे हुजूर. गुलशन आमच्यावर राग झालेला दिसतोय. काही नको, आम्हालाच कळत नाही म्हणून आम्ही बेचैन असतो, उगीच वाट पाहत असतो. पण आमचं ऐकावं तरी, आम्ही बिमार होतो. हा तेही कळलं, साऱ्या दिल्ली आग्र्याला समजलंय ते. निदान तब्येत कशी होती ते तरी कळवायचं होतं हुजुरांनी. याल्ला हसायला काय झालं? गुलशन गुलशन अगं आम्ही बेहोश होतो, बेहोश. बातमी सांगणार कशी आणि कळवायला सांगणार तरी कोणाला? आपण कसं राहावं, कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार मला नाही. ती सत्ता आमची नाही हुजूर. गुलशन असं बोलू नकोस. अगं तुझी याद आम्हाला सोडत नाही, आणि तसं नसतं तर जरा बरं वाटताच इकडं धाव घेतली नसती आम्ही. मी सहजच म्हणाले हुजूर. आपले पाय पुन्हा या कोठीला लागले हे माझं भाग्य. ते जाऊ दे हुजूर, आपण काय घेणार? मिठाई घेणार का थोडी? नाही 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 तर शरबत घ्या. नाही नाही नको नको गुलशन, मला काहीच नको.
काही घ्यावं असं वाटतच नाही. आमचं मन प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर फक्त एकाच गोष्टीची गरज आहे. आज्ञा करा हुजूर. गुलशन, आठवतंय तुला? मध्यरात्रीचा समय होता. एकदा आम्ही असेच या मोहल्ल्यातून जात होतो आणि अचानक तुझी ती तान कानावर आली. त्या स्वरांच्या कैफानं आम्ही इथे आलो. त्या दिवशी तुला प्रथम पाहिली, तुझी ती ठुमरी ऐकली. तो दिवस, ती ठुमरी आजही माझ्या मनात अजूनही तशीच आहे आणि त्यासाठीच यावेळी आम्ही तुझ्या दाराशी येतो. ती ठुमरी गा गुलशन. किती वेळा ऐकणार ती ठुमरी हुजूर? गुलशन, अगं इतक्या वेळा ऐकूनही मन अजूनही तृप्त होत नाहीये. याचा अर्थ ती ठुमरी अवीट आहे असंच नाही का? गा ना, गा बरं. नाही हुजूर, आज ती ठुमरी गायला ना जी करत नाही. दुसरी म्हणू का? नाही नाही, नको गुलशन, आम्हाला तीच ऐकायची आहे. हे बघ, तू मागशील तर द्यायला आम्ही राजी आहोत, मग तर झालं. मागेल ते मिळेल मग? हा हा, मागशील ते. हुजूर, आजपर्यंत बरेच वेळा तुम्ही माझं गाणं ऐकलं, पण आपल्या गाण्याची तारीफ खूप ऐकते. अगर आपकी इजाजत हो तो इस नाचीस बरोबर आपली आवडती ठुमरी गायलीत तर तुम्ही. बस बस बस, अगं एवढंच ना? जी, अगं मग हुजूर. त्यात संकोच कसला? अगं इतक्या प्रेमानं आग्रह करणारा रसिक आम्हाला देखील अजून मिळाला नाहीये. हो जाय सुरू. शुक्रिया. रतिया रतिया बीत गई, रतिया बीत गई, बीत गई, बीत गई मेरे सजना, रतिया बीत गई, बीत गई, बीत गई मेरे सजना, रतिया बीत गई, बीत गई, बीत गई मेरे सजना। बहुत अच्छे, बहुत अच्छे. बेग बेग आवो मोरे अंगना, बेग बेग आवो मोरे अंगना, बीत गई, बीत गई मोरे सजना, बहुत अच्छे. रतिया बीत गई, बीत गई, बीत गई मेरे सजना, रतिया तुम पर सब कुछ लुटा दूं अपना, तुम पर सब कुछ लुटा दूं अपना.
सब कुछ लुटा दूं अपना मत कर गुमान अर्ज सुन मेरा मत कर गुमान अर्ज सुन लेना मिल जा सुर ताल अपना मिल जाए सुर ताल अपना मिल जाए सुर ताल अपना मिलकर गाए गीत सुहाना मिलकर गाए गीत सुहाना मिलकर गाए गीत सुहाना बस करो अच्छा बेशरम मला वाटलं होतं की तुला गाण्याचा शौक आहे कलेच्या शौकापायी तू इथे येतोयस मला प्रत्यक्ष पाहिलं अरे या कोठीवर बसून या लौंडी सोबत ठोंबरी घालतोस अरे गाणं शिकवायला तानसेन अपुरा पडला म्हणून हिला नवीन गुरु केलीस वाटतं अब्बाजान गैरसमज होतोय अब्बाजान ती साधी ठुमरी नव्हती नव्या सुरातली नवीन वाट शोधणारी होती असं मग ती नवी वाट शोधणारी रागिणी कुठली होती रागिणी ते अद्याप मला सांगता यायचं नाही पण कुणी सांगावं त्याच स्वरातून एखादी नवीन रागिणी ही जन्म घेईल अच्छा नवी रागिणी का जी हा मग नायक बिलास खानाना त्या रागिणीचं नाव ठाऊक असेलच की नाही मला अद्याप सांगता यायचं नाही पण एक ना एक दिवस मी तुम्हाला ती ऐकवेल आणि ती ऐकून प्रसन्नतेने हसल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आकाश तुझ्या बेशरमपणाला तोड नाही अरे ज्याच्या कीर्तीमुळे शाही दरबाराची मान झुकते त्या तानसेनचा मुलगा एका लौंडी सोबत अब्बाजान थांबस या निकम्मा चालता हो जर नाही केलास तर सैनिक काय करू तुला इथून हकललं जाईल लेकिन अब्बाजान ती शोभा करून घेऊ नको मेरी बात तो सुनिए हाँ बघ गुलशान जी हुजूर बिलासचं इथे येणं बंद झालं पाहिजे तो त्यांचा प्रश्न आहे हुजूर कलावतीची माडी फक्त निर्धनांनाच बंद असते तीच किंमत करायला आलोय आज मी अगं तुझ्या सकट या कोठीची किंमत सांग एका रकमेनं मी ते अदा करेन हा पण ती किंमत अदा केल्यानंतर बिलासच्या आणि माझ्या आयुष्यात येऊ नकोस समजलं मागेल ते मिळेल मग हुजूर अगं 10-5 अशर्फ्या खिशात घालून तुझ्या कोठीवर येणारा फडतूच नाही मी तानसेन म्हणतात मला तानसेन मी जानती हूं हुजूर एवढा मोठा दाता आपणहून दाराशी चालतून आला असता माझ्यासारख्या गरिबांना मागण्यात कसूर का करावी हुजूर हा हा जी भर के मांगो मांगो द्यायचंच असेल हा बोलो बोलो द्यायचंच असेल तर बोलो एक बिलास खान दिलात तरी चालेल क्या सारी किंमत अदा झाली असं समजेन मी हुजूर शाबाश या तानसेनचा मजा उडवते अगं मध्यानं बेहोश झालेला उल्लू रैसाना तुझी थट्टा आवडत असेल स्वतःच घरदार लौकिक विसरणाऱ्यांना तुझ्या या आदानी गुदगुल्या होत असतील बघ तुझी मिन्नत करायला मला वेळ नाही आणि तशीच वेळ आली तर तुझ्या या कोठीवरून गाढवाचा नांगर फिरवायला मी मागं पुढं पाहणार नाही अगं बिलासवर माझं एवढं प्रेम आहे की त्याच्यासाठी मी दुसरी जन्नत निर्माण करेन पण दुर्दैवानं त्याच्या संगीतात मिलावट दिसली तर मी या माझ्या हाताने त्याचा गळा दाबेन माझ्या संगीताशी मी इमानदार आहे त्याच्यात की पैरे मला काहीही नाही ते राखण्यासाठीच असल्या कोठीची पायऱ्या चढलोय मी त्याचा विपर्यास करून घेऊ नकोस गुस्ताखी माफ हुजूर गुस्ताखी माफ माझी तेवढी लायकी नाही पण कधी ते आपले पाय ठिला लागले माझं जीवन सफल झालं हुजूर आता फक्त एकच आरजू अर्जू तेवढी आपण मान्य करावी
मी आपल्याला वचन देते, आपण म्हणाल तर बिलास खानच्या आयुष्यातूनच काय, या दुनियेतूनही निघून जायला मी तयार आहे हुजूर. आरजू कोणते? हुजूर, महालांचे जसे रिवाज आहेत तसे या कोठ्या नाही आहेत. आलेला रसिक गरीब असो अमीर असतो, त्याला इथं गाणं ऐकायला मिळतं. आपण तर रसिकांचे देव. कधी कुणाला सांगूनही खरं वाटायचं नाही, संगीत सम्राट तानसेन काही क्षण का होईना या गुलशनच्या कोठीवर आले होते हुजूर. आता फक्त एकच मुराद. बोलो. आपण क्षणभर इथं विसावा. मी आपली ठुमरी आपल्याला गाऊन दाखव. क्या कहा? जी अजून मला काही नको हुजूर, माझी सारी मुराद पुरी होईल. आपण म्हणाल ते ऐकेन मी हुजूर, म्हणाल ते ऐकेन. क्या? मी ठुमरी ऐकू आणि तुझे? एवढी मोठी थट्टा आजपर्यंत माझी कोणीही केली नसेल. अगं अभिजात संगीताखेरीज इतर गाणं ऐकणं देखील ज्या तानसेन पाप मानले, तो तुझ्या कोठीवरचं गाणं ऐकेल. असं झालं तर तानसेन राहणार नाही, किंवा ते धाडस करणार तरी जिवंत राहणार नाही. एक संधी तुला दिली होती, तीही तुला मिळवता आली नाही. लेकिन हुजूर, या हट्टापणे कोणते परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत याची मला कल्पनाही करत नाही. जातो मी. लेकिन हुजूर मेरी बात तो सुनिए. हुजूर सुनिए. हुजूर मेरी बात तो सुनिए. हुजूर, या अल्लाह. नैना, ये क्या हो गया नैना? अगं नैना, साक्षात संगीत या कोठीवर अवतरलं होतं, पण त्या देवानं माझ्या पूजेचा स्वीकार केला नाही ग नैना. संगीत आहे ग. ध्रुपद धमार श्रेष्ठ आणि गझल ठुमरी बाजारू. अगं दोन्ही ताई 7 स्वरांचीच गुंफण आहे ना. 7 स्वरांचीच गुंफण आहे ना. नाही ना, मी माझं गाणं तानसेनजींना ऐकवणार. अगं पण ते कसं शक्य आहे? भगली, अगं मोहम्मदाच्या हाकेला पर्वत साथ देत नसेल तर मोहम्मदानं पर्वताकडे धावायला हवं. मी माझं गाणं तानसेनजींना ऐकवणार, त्यांनाही दाखवून देणार की हे संगीत आहे कुछ कम नाही. या काळजातला दर्द, या गाण्यातला दर्द मी त्यांच्या काळजापर्यंत पोहोचवणार. नाही ना, मी त्यांच्या काळजापर्यंत पोहोचवणार. समझ सुन ले मेरी पुकार, समझ सुन ले मेरी पुकार, समझ सुन ले मेरी पुकार, समझ सुन ले मेरी पुकार. 7 सुरों से जिया बेकरार, 7 सुरों से जिया बेकरार, 7 सुरों से जिया बेकरार. समझ सुन ले मेरी पुकार, समझ सुन ले मेरी पुकार, समझ
समझ समझ सुन ले मेरी पुकार, 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 समझ समझ सुन ले ओ सुन ले ओ सुन ले। मत कर मान गुमान खलमन, मत कर मान गुमान खलमन, पलछिन काय तेरा तन धन, मत कर मान गुमान खलमन, मत कर मान गुमान खलमन, पलछिन काय तेरा तन धन, मत कर मान गुमान खलमन। अरे कौन गा रहा है? भेगे मोरे सारे रंग डारे शाम नभ, उड़ावो पिचकारी शाम नभ,
जिस दिन हरि का कर गुण गायन, जिस दिन हरि का कर गुण गायन, उनके भरोसे सबका जीवन, मत कर मान गुमान, मन मत कर मान गुमान, मत कर मान गुमान। अपने घरवा कैसे कैसे जाऊं, अपने घरवा कैसे कैसे जाऊं। कौन गा रहा है? अपने घरवा लाज मोरी राखो मुरारी, मोरी कौन गा रहा है? रंगडारी तानसेनच्या गान समाधीचा भंग करणाऱ्याला सजाए मौत आहे, माहित नाही? कौन गा रहा है? कोण आहे तिकडं? कोण गाते त्याला घेऊन या. जा घेऊन या. चलो 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 चलो। कहाँ लेके जा रहे हो? कहाँ लेके जा रहे हो? सुनिए, अल्लाह। कौन? कौन तू? हुजूर, मूर्ख पोरी, तुझी ही हिम्मत? तानसेनची आज्ञा मोडणं तुला एवढं सोपं वाटलं? मुझे माफ कर दो, मेरी गुस्ताखी। हनाश, माझ्या आज्ञेची अवज्ञा, ती का बाजारू लवंडेकडून? मेरी बात तो सुनिए हुजूर, हुजूर। मेरा इरादा आपली अवज्ञा करण्याचा नव्हता हुजूर। अच्छा, तो क्या नेक इरादा था तुम्हारा? माझ्या या संगीत सम्राट तानसेनच्या महालासमोर येऊन गाण्याची गुस्ताखी करतेस आणि वर तसा इरादा नव्हता म्हणतेस? नहीं नहीं हुजूर, हुजूर मेरी बात तो सुनो। चुप! मेरी गुस्ता तुझी गुस्ताखी आजपर्यंत खूप बर्दाश्त केली, आता यापुढे नाही. सिपाहियो, इसे गिरफ्तार करो. उद्या शाही दरबारात हिला हजर करा. मी हिला सजा देतो हे जहापनांना कळवा. हिची सजा आहे, सजा आहे मौत. हा घेऊन जायला आणि उद्या सायंकाळी सूर्यास्ताबरोबर या पोरीला हत्तीच्या पायाखाली द्या. हुजूर मेरी बात तो सुनिए। तानसेननं फरमावलेल्या शिक्षेचा कोणीही बदल करू शकत नाही. जा घेऊन येला.